नमस्कार मित्रांनो, राज्यातील फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या अखेर मान्य केल्या आहेत। सरकारमधील मंत्रिमंडळाच्या उपसमितीने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबतचा GRही आला आहे, पण आता सरकारच्या या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे। एवढंच नाही तर महायुती सरकारच्या हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या निर्णयावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया देतानाच खळबळजनक दावा केला आहे। त्यांनी थेट मराठा आणि कुणबी वेगळे असं आरक्षण देताच येत नसल्याचं विधान केलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। दरम्यान मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने मराठा व कुणबी हे दोन समाज वेगळे आहे, या वेगळ्या जाती आहेत असं म्हटलं आहे। या दोन्ही जातींना एकत्र मानणं हे सामाजिक मूर्खपणा असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं। तसेच सर्वोच्च न्यायालयानेही हे दोन्ही कधीही एकत्र येऊ शकत नाही असं सांगितलं आहे। एवढंच नाही तर देशात 1993 नंतर आयोग ही संकल्पना रुजू झाल्यानंतर तुम्हाला यासाठी आयोगाकडे जावं लागतं। त्यामुळे कुठलाही मुख्यमंत्री आणि मंत्री असं आरक्षण देऊ शकत नाही असं स्पष्ट मतही भुजबळ यांनी व्यक्त केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। एवढंच नाही तर मराठा आरक्षणाबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही चांगलाच संताप व्यक्त केल्याचं दिसून आलं। ते म्हणाले, सरकारचा हा GR संविधान विरोधी आहे। ओबीसी समाजाचं आरक्षण संपवणारा हा निर्णय आहे। या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण आज संपुष्टात आल्याचा आरोपही हाके यांनी यावेळी केला। तसेच ओबीसींनो, जर तुम्ही एकजूट झाला नाहीत तर येथून पुढच्या काळात गावच्या चावडीवर येऊन गप्पा मारण्याच्या तुम्हाला कुठलाही अधिकार राहणार नाही। पुन्हा गुलामगिरीत जा आणि पुन्हा जी हुजूरी म्हणा आणि पुन्हा जी हुजूर म्हणा असा उपरोधिक टोलाही हाके यांनी यावेळी लगावला। मराठा आरक्षण भेटल्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे प्रचंड संतापले असून आता सरकारवर टीका करत आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।